जय महाराष्ट्र. माननीय राजसाहेब, आपणाला एक सांगायचं आहे की मी ॲम्ब्युलन्सवाला आहे. मरीन लाईन रेल्वे स्टेशनला ॲम्ब्युलन्स चालवतो साहेब. तर तुम्ही जे बोलता की हे बिहारी, हे बाहेरून आलेले लोक, हे खरोखर हे जे बाहेरून लोक आलेले आहेत ना, हे काही लोक पैसे कमवायला आलेत, पण काही लोक ना इथं सत्ता गाजवायला आलेले आहेत साहेब. मी ॲम्ब्युलन्स चालवतो कारण की मी एवढा अनुभव घेतला आहे ना लोकांमध्ये राहून, की लोक कशी वागतायत, कोणाशी कसं हे करायचं आहे ना. कारण की आज माझ्याबरोबर पण साहेब तसंच झालेलं आहे. आज काही बाहेरचे लोक आहेत की ज्यांना आम्ही समजून सांगायचा प्रयत्न करतो की घाणेरडे कामं करतायत, ते कामं करू नका, तर ते ऐकत नाही, भांडायला येतात, मारायला येतात. त्या दिवशी मरीन लाईनला साहेब असंच झालं आहे की काही बाहेरचे लोक इथं हे कॉन्ट्रॅक्ट घेऊन कामं करतायत. इथं आमचे ॲम्ब्युलन्स आहे, हे सेफ्टी नाही, काय नाही. आता तर हे सेफ्टी लावलं आहे, पण हे आता सर्व फाटत चाललं आहे आणि इथं घाण होत चाललेली आहे. सर्व कचरा बिचरा इथं आणून टाकतायत. आम्ही 24 तास ड्युटी करतो, आम्हाला इथं घाणीचा वास बीस मारतोय. लोक येणारी जाणारी फिरायला येतात मरीन लाईनला, ते ग्रुप बनवून. बाहेरचे लोक असतात, हे महाराष्ट्रातले कोण जास्त आहेत नाही, पण बाहेरून जे ग्रुप बनवून येत आहेत फिरायला, ते लोक इथं कोपरा बिपरा बघून ॲम्ब्युलन्सच्या इकडं कोपऱ्या साईडला किंवा इकडे असं कुठं बघून ते लघवी वगैरे थुंकतात वगैरे, पान बिन गुटखा वगैरे खाऊन. त्यांना जर बोललं तर ते उद्धड घालतात, अंगावरती धावून येतात. तसाच एक प्रकार काल प्लॅटफॉर्मला घडलाय साहेब, की मी पाणी आणायला जात असताना रिटर्न येताना ते काही बाहेरची लोक इथं कॉन्ट्रॅक्ट देऊन काम करतायत, ते प्लॅटफॉर्मला ते गुटखा खाऊन थुकले. तर मी त्यांना एवढंच विचारलं की प्लॅटफॉर्मला थुकू नका, लोक येतात जातात. तर त्यांनी माझ्याबरोबर उद्धड घातला. जो थुकला होता त्याने अजून त्यांच्या साथीदारांना बोलवलं आणि ते सर्व अंगावरती धावून आले. मी व्हिडिओ वगैरे काढला तर पोलिसांना दाखवलं. पोलिसांनी त्यांना सुनावलं, सांगितलं समजून. पैसे बिशे काढायचं त्यांचं प्लॅन होतं त्यांच्याकडून, पण मी त्यांना सरळ सांगितलं साहेब की तुम्ही त्यांच्यावरती कारवाई करा. तर ते कारवाई सांगायला आले, तर ते मला शिकवतो का, आम्हाला शिकवतो का, या दोघांवरती केस करा आणि या दोघांना कोर्टात पाठवा, असं ते पोलीस वगैरे मला साहेब बोलायला लागले. तर मी त्या पोलिसांचा पण व्हिडिओ काढला. ते पोलीस माझे मोबाईल वगैरे घ्यायला बघत होते, पण मी त्या मोबाईल दिला नाही. त्यांची ह्या प्लॅटफॉर्मवरती CCTV आहे आणि तसाच त्या पोलीस चौकीमध्ये पण चर्चगेट पोलीस चौकी, लोहमार्ग पोलीस चौकी म्हणजे रेल्वेची पोलीस चौकी आहे. त्या पोलीस चौकीमध्ये CCTV आहे. त्या CCTVमध्ये पण ते पोलीस लोक कसे वागत होते ना, त्यांचं पण पूर्ण रेकॉर्डिंग झालेलं आहे साहेब. तर कृपया करून राजसाहेबांना मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही प्रत्येक माणसासाठी उभं राहा आणि प्रत्येक माणूस तुमच्यासाठी उभं राहील, एवढंच माझं सांगायचं आहे. राजसाहेब, तुम्ही न्याय द्यायला कोणाला तरी पाठवा इथं माझ्याजवळ, की मी जेणेकरून त्यांना सर्व सांगेल आणि त्यांच्यावरती कारवाई करेल. कारण की कारवाई माझी रात्री थांबवली त्या लोकांनी, मला उलटं सुलटं बोलून, धमकी बिमकी देऊन. तो एक तो पोलीस मला बोलतोय तुला मारील, आता जा इथून, मारील, आता जा इथून, असा करायला लागला आहे. तर राजसाहेब, हा महाराष्ट्र सर्वांचा आहे, आपला आहे. तर आपल्याला या महाराष्ट्राची निगराणी राखणं गरजेचं आहे. मी तुमच्या सोबत आहे आणि हमेशा तुमच्या सोबत राहील साहेब. प्लीज कृपया करून माझ्यासाठी कोणाला तरी पाठवा इकडे. मरीन लाईन रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म नंबर 1च्या बाहेर माझी ॲम्ब्युलन्स असते 108ची. तर सर, मदतीला प्लीज या महाराष्ट्रातल्या लोकांनी. धन्यवाद.